नमस्कार मंडळी, आजच्या गजालींमध्ये तुमचं स्वागत असा. आता आमचा नाश्ता पाणी झालेला आणि आम्ही अशी सगळीजणं मस्त गोड गोड तयार झालो. त्याचा कारण तर सांगते, कारण आमच्या आयुष्यात आता एक नवीन मेंबर सामील होता. तर ते एका हानूच्यासाठी आम्ही आता जातो आणि नेमकं 11 वाजेपर्यंतच मुहूर्त असा. मग थंय जावचं पोचायचं आमका, तर त्याच्यासाठी घाईघाईत सगळा ह्या चालू आहे. तर थोडंसं असं मेकअप केलं, तो कसं वाटतं तो कमेंट करून नक्की सांगा. सगळीजणं बाहेर पडली आहेत. चला तर मग तुमका पण घेऊन जाते मी आता. सगळीजणं हे सर तयार झालेली होत. सूट बूट यो आमचं गॉगल काय बोलू हां गोलू काय ना या गॉगलसाठी रडता. गोगल्याचं गॉगल द्या. तर आम्ही ना भावाची ड्रीम बाईक म्हणजेच रायडर घेऊक शोरूममध्ये इल्लो. आम्ही टायमावर शोरूमला पोचलेलो, पण मग त्यांचा थोडाफार बाईकचा काम चालू होता, त्याच्यामुळे आमका थोडी वाट बघूची लागली. तर पप्पांनी आमका ना मुहूर्त काढून दिल्यांनी आणि 11 वाजताचा मुहूर्त होतो आणि त्याच टायमिंगवर गाडीची आमका डिलिव्हरी घेऊची होती. तर तुम्ही पण असा मुहूर्ताचा वगैरे काय मानतास काय, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा भाऊ कंपनीमध्ये जॉबला जाता आणि ह्या दिवसासाठी ना त्यांनी खूप मेहनत केली ना. तो सकाळी 6:30 वाजता घरातून बाहेर पडा आणि रात्री 8 वाजता घरात येईल आणि कोणाचंही 1 रुपये न घेता कमी वयातच त्यांनी स्वकष्टावर स्वतःची बाईक, ही ड्रीम बाईक घेतलेली आहे. तसं तर तो लहानपणापासूनच सगळ्यांचंच लाडको, कारण 4 बहिणींच्या नंतरचो हा त्याच्यामुळे. पण मग परिस्थितीची जाणीव असल्यामुळे तो भरपूर समजदार पण हा आणि कष्टाळू पण हा. जेव्हा त्याच्याबरोबरचे पोरगे ना मोबाईल स्क्रोल करत असायचे ना, तेव्हा तो आई पप्पांबरोबर शेतात काम करीत असायचो. तसा त्याच्याबद्दल बोलायला गेला तर खूप असा, पण मी आपला थोडक्यात आटपतोय. तर सांगूचा एकच हा, स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी ना मेहनत करा. एक ना एक दिवस आपली स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. पुढच्या वर्षापर्यंत 4 व्हीलर घेऊ दे आणि आमका नाशिकला जाताना वाईट देऊ हीच ईश्वर चालली आणि तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. गोल्या कॅल्सी दे, गोल्याच व्हायचं बघा काय चाललं. कॅल्सी काय सोडणार नाही, कॅल्सी घेऊन जाऊ दे आमचा. चल थांबा. गणपतीच्या देवळात आम्ही इल्लो होय सर. देऊळ बंद, देवळात जाऊन येऊया. काय वया पेढे घेऊ आता हयचं इलो आम्ही. पेढे कमी पडले ना, पेढे शोरूमात वाटले आणि आता आणि माझ्या साडीन माका खूप जास्त फसलेला असा, त्याच्यामुळे मला आता काय घराकडे गेल्यावर सांगते काय झालं. आता बिल्डिंगीत पेढे वाटूचे म्हणून आता हे पेढे घेऊ गेलो आणि मगाशी जे पेढे आणलेले तिथं शोरूममध्ये वाटलं होते, तिथे संपले आणि आता घेतो पुन्हा पेढे. घे बाय हातात घे.
धीरे धीरे. आणि फायनली आत्ता आम्ही घराकडे येलो, पण माझ्या साडीन म्हाका पूर्ण फसवलेला. सकाळी 9:30 गेल्ले होती, आता जवळजवळ 1 वाजत इलो. गणपतीच्या देवळात गेल्लो, थंय बंद होता म्हणून आता घराकडे येलो थंयसून. तर साडीन म्हाका खूप फसवल्यान, म्हणजे पूर्ण दोन फक्त हयसून जायपर्यंत ती साडी व्यवस्थित राहिली आणि नंतर पूर्ण ती अशी बिघाडली ना, अक्षरशः मी धरून असं साडी उभ्या होतोय, फिरत होतोय. आणि आता घराकडे येईपर्यंत ती पूर्णच अशी बाहेर पडली डायरेक्ट निरी. चला तर आता मी बाकीचा थोडा फ्रेश होतंय, बाकीची काय कामं होती आवडते, नंतर तुमच्याबरोबर बोलते. भाऊ माझं या करता, ज्यांनी गाडी घेतली ना तेच बिचारो व्हायचं पूर्वी तळता. हो बघा, हो बघा. आणि हडे ही दंबा पुरी लाटून देता. बघा, जेवणाची तयारी चालू आता आमका. तर दुपारी 1 वाजता घराकडे येलोय आणि त्याच्यानंतर मी सांगितलेलं आहे बाकीचा घरातला पूजा सगळं आटपलंय. त्याच्यानंतर बाकीची घरातली काय कामं ती केलं. त्याच्यानंतर एक मस्त झोप काढलंय आणि आता जवळजवळ 6:15 वाजले आहेत. आता आम्ही नवीन गाडी घेतली आहे तर देवळात जातो. दीदी आणि गोलू गेले होत, म्हणजे भायगो त्यांना सोडून गेलो आणि आता भायगो येतलो पुन्हा मागं घेऊन जातलो. बाकीचे 2 जण तर काय नाही. चला तर मग आता देवळात भेटाया. भायगो आता इलो, आता मी चाललो देवळात. चला. देवळात पोचलो ना तर आरती चालू होती. मग आरती केलं आणि मग आरती झाल्यावर भटजी काकांकडसून गाडीची पूजा करून घेतलं. देवाला प्रसाद दाखवायचा, प्रसाद घेऊन द्यायचा. दुसऱ्यांना वाटायचं तर प्रसाद आहे. आणि इथे बघा श्रीराम बघा ठेवलंय, ते देव खाणार आहे. आपण दाखवायचं असतं तो सर्वांना वाटायचा, तर तो प्रसाद इथे घेऊन काय परत जायचं, फेकून द्यावा लागतो. मग काय फायदा त्याच्यामुळे किंमत झाली. तर आता देवळासून घराकडे येलो आणि आता मी चाय ठेवलं. तर चाय ठेवलेलं आहे, पण आता ती नेमकी कमी झाली म्हणा पुन्हा चाय ठेवलंय. आता आम्ही पहिली आधी चाय पितलो. ही बघा ठेवलं आहे मी, आणि सगळ्यांका जास्त जास्त चाय लागतं, याच्यामुळे मोठ्या कपात चाय असतं आमची. आणि कमी पडली म्हणा पुन्हा होय त्याच पातेल्यात ठेवले. आजूबाजूचा थोडा इग्नोर करा. आणि आता आम्ही चाय पितलो. नाही बघा चाय पितत, चाय पिऊक बसलेली आहोत. आणि हे आमचे खावपाचे डबे आहोत, हे असे आमका डबे लागतात. आणि सगळ्यांचा बघा आता बाजूक राहा दे. आणि गोलूचा बघा काय करता, तो ब्रश चाय पिऊच्या संध्याकाळी चाय पिऊच्या ब्रश करता चाय पिऊच्या टायमात. तर मी आता बघा तांदूळ भात लायचे, फोडणे घालता, डाळ पुरी झालेली आहोत. आणि गडबड अशी आता आमच्या घरात म्हणजे तशी 2 घर आहोत, पण कधी कधी आजच घर होता त्या. आणि तसा 3 जण घरात येतात आणि 1 जण एखादी नाईट ड्युटी असल्यामुळे 1 जण कामाला जातात. म्हणजे कसा कोण ते हे बोलायचो काका, म्हणजे तो भाऊ जिल्ह्यात भाऊ, तो जाता संध्याकाळी नाही रात्री 9च्या ट्रेनने जातात. सॉरी 9च्या ट्रेनने जातात ते 9च्या ट्रेनने ते नाईट असल्यामुळे जातात. आणि बाकीची 3 जण मी, माझे मिस्टर आणि माझा भाव 3 जण आम्ही सकाळची जातो. त्याच्यामुळे संध्याकाळची पण घाय असते आमका आणि सकाळची पण घाय असते. चला आता जेवण करून झाल्याच्या नंतर पूजा करूया. तर चला आपण आता पूजाच्या टायमात भेटायला. आम्ही आता हईलो गाडीची पूजा करूक आम्ही ताट
गेराची गाणं बदल आता चालू करतो ना परत येतो तो स्मार्ट हायब्रिड आहे ना बापरे ए बाबा गेअर बिअर बघ रे बाबा ही खरी कोकणातल्याची ओळख ही असा नारळ ओके आता घराकडे गेलो आणि आता अडे बघो माझ्याकडे शी बाबा ही चपल्यांची स्टँड आणि आता हे पेढे घेऊन जातो आम्ही वाटूच्यासाठी आवाटात वाटून घेऊन जातो आवाटात म्हणजे आता आपल्याकडे तर वाडी आवाटात म्हणतात असं काय आवाट नाही आता आपलं फ्लोअरच आपलं आवाट असा भावाने गाडी घेतली ना त्या सगळा झालेला हा आणि आता 11:15 वाजले आहेत आणि आम्ही आता सगळी जेवतो खूप घाई झाली पण सगळा व्यवस्थित झाला खूप भारी वाटला आत्तापर्यंतचा स्ट्रगल बघून आज एक स्वप्न त्याचा पूर्ण झाला खूप स्ट्रगल चालू होता कारण सायकलिंग तो जॉबला जात होतो 15-20 मिनटं तर लागतच त्याला सायकलिंग जाऊ पण आता मेहनत थोडीशी कमी होती छान गेलो आजचा दिवस मस्त गेलो खूप बरा वाटला चला तर मग अशाच नवनवीन गजालींमध्ये माझ्या आयुष्यामध्ये सामील व्हायच्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आजच्यापुरती इतकेच गजाली भेटू आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गजालींमध्ये तोपर्यंत जुने व्हिडिओ नक्की बघून घ्या